नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती असतो? बघा, पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील 100 अंश सेल्सिअस। बघा, हा पाण्याचा उत्कलनांक बिंदू असतो। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, सुनामी म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, सुनामी म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सुनामी म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पाण्याची बघा महाकाय लाट। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अलिबाग हे शहर कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे? बघा, अलिबाग हे शहर कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अलिबाग बघा हे रायगड या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सांगली बघा हे शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तोतलाडोह बघा हे धरण नागपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या एका पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील हळद बघा या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, प्रश्न झाला होता आपल्याकडे दौलताबाद बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा, दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फेकरी हा महाराष्ट्रामधला एक महत्त्वपूर्ण औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प जळगाव या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लेण्याद्री येथील गिरिजात्मक बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, लेण्याद्री येथील गिरिजात्मक बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर पुणे या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, सुवर्णदुर्ग बघा हा एक सागरी किल्ला आहे, तर तो पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सुवर्णदुर्ग बघा हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील यवतमाळ बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे आढळतात। प्रश्न क्रमांक 9 बघा, माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान बघा कसारा हा घाट लागतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं PDF आहे, त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला हे सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना
होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परळी वैजनाथ बघा हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा परळी वैजनाथ बघा हे ज्योतिर्लिंग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा 4 राहील, बीड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा खरोसा लेणी विचारले, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, खरोसा लेणी बघा लातूर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय बघा नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नागपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले, खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचं सर्वाधिक उत्पन्न हे काढले जाते? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचं सर्वाधिक उत्पन्न हे काढले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे बघा उत्पन्न सर्वात अधिक हे काढले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परकीय चलन मिळवून देणारा बघा हापूस आंबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक प्रमाणामध्ये उत्पादित होतो? बघा हापूस आंबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक उत्पादित होतो? बघा हापूस आंबा म्हटलं की बघा रत्नागिरी जिल्हा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांची खोरी कोणत्या डोंगररांगामुळे वेगळी झालेली आहेत? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांची खोरे कोणत्या एका डोंगररांगामुळे वेगळी झालेली आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगामुळे बघा या 2 नद्यांची खोरी वेगळीही झालेली आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राज्यपाल बघा हे लोक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले, गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा गोदावरी नदी बघा महाराष्ट्रामधून एकूण 8 जिल्ह्यांमधून प्रवाहित होते, तर महाराष्ट्रामधली गोदावरी नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा 668 किमी बघा एवढी गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात अधिक प्रमाण असते? बघा लोह आणि बघा जस्त यांचं अधिक प्रमाण, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, जांभ्या मृदेमध्ये लोह आणि जस्त यांचं बघा अधिक प्रमाण असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये विचारले, अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे? कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असलेली नदी कोणती नदी आहे? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, तर दमनगंगा बघा ही नदी कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असलेली ती नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना बघा या ठिकाणी द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 2 नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, 2 नद्यांमधला प्रवेश बघा 2 नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्या दुआब या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंग धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अंग धरणे बघा अंग धरणे बघा अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे बघा, लठ्ठ होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाकड कथा या ठिकाणी बघा हा एक अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। भाकड कथा
बघा निरर्थक गोष्टी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दलाल, रिकामा टेकडा, दादर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द? बघा दलाल, रिकामा टेकडा, दादर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा गुजराती या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील संत ज्ञानेश्वर महाराजांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वांनी शांत बसावे अशा प्रकारचे एक वाक्य आहे. या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. सर्वांनी शांत बसावे. बघा सर्वांनी शांत बसावे म्हणजे आक्रमक कर्तरी या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राम सतत गावी जात असे वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा राम सतत गावी जात असे. बघा असे म्हटलेलं आहे. बघा राम सतत गावी जात असे. बघा रीती भूतकाळाचं वाक्य बघा या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? जागतिक व्यापार संघटना WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीत गोविंद. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा जयदेव या ठिकाणी बघा गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळ सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळ सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1927 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक योग दिवस. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील 21 जून. बघा या दिवशी जागतिक योग दिन असतो. प्रश्न क्रमांक बघा, गोसी खुर्द बघा हा प्रकल्प कोणत्या एका नदीवरचा या ठिकाणी प्रकल्प आहे? गोसी खुर्द हा प्रकल्प कोणत्या एका नदीवरचा तो प्रकल्प आहे? गोसी खुर्द. बघा वैनगंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्टीव्ह जॉब्स हे व्यक्ती खालीलपैकी कशा संबंधीचे आहेत? स्टीव्ह जॉब्स. बघा ॲपल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणते संत हे ओळखले जातात? महाराष्ट्रामध्ये बघा राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणते संत हे ओळखले जातात? राष्ट्रसंत म्हणजेच बघा संत तुकडोजी महाराज. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक, विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या या ठिकाणी 11 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणजेच बघा ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा 12 जून या दिवशी बघा साजरा हा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पुढीलपैकी कोणत्या पक्षाचे नेते होते? बघा बराक ओबामा हे कोणत्या पक्षाचे नेते होते? बघा डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाचे ते नेते होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष कोण असतात? बघा पंतप्रधान बघा हे भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष असतात. बघा काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची संकल्पना आहे? काळी क्रांती. बघा काळी क्रांती बघा ही संकल्पना खनिज तेल यांच्या संबंधीची या ठिकाणी संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आमचा बाप आणि आम्ही बघा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा आमचा बाप आणि आम्ही बघा हे आत्मचरित्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, कोयना जलाशयाचं बघा नाव शिवाजी सागर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मेरी कोम बघा ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मेरी कोम बघा ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, मणिपूर राज्य बघा या राज्यासंबंधीची खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा, विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर? बघा, विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? विजेचा दाब मोजण्यासाठी बघा, विजेचा दाब बघा मोजण्यासाठी या ठिकाणी व्होल्टमीटर या एककाचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 50 बघा, प्रादेशिक गहू गैरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रादेशिक गहू गैरवा संशोधन केंद्र बघा हे महाबळेश्वर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, तोडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा, नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं PDF जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे सर्व PDF पाठवले जातील. यामध्ये हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.